पहा मित्रांनो, हा आहे आपला माथेरानचा फर्स्ट एंट्री गेट. इथून जसं आपण आतमध्ये एंटर होऊ, आपण डायरेक्ट जाऊन पोहोचतो माथेरानच्या शिखरावर, डोंगरावर. आणि या जागेवर मित्रांनो एंटर होता होताच आहे ना, असे भयानकवाले नजारे दिसत आहे. जागोजागून आपल्याला हजारो असे वॉटरफॉल खाली पडताना दिसत आहे. बहुत ना जबरदस्त. या जागेवर आहे ना, वर एक छोटंसं गाव आहे मे बी, आणि तिथून एक वॉटरफॉल पडत आहे. त्या जागेवरून त्याच्या मागं असंख्य असे वॉटरफॉल चालू आहे मित्रांनो. बहुत सही. जर का तुम्ही लोक मित्रांनो माथेरान जर येण्याचा प्लॅन करत असणार तर होऊ शकणार तर बाईकने येण्याचा प्रयत्न करा. कारण की जर तुम्ही फोर व्हीलरनं आले ना तर तुम्ही कारमधून पूर्ण व्ह्यू तुम्ही एन्जॉय नाही करू शकणार. ठीक आहे, तर ट्राय करा की तुम्ही बाईकने येऊ शकणार. आणि हा माथेरानचा हा घाट असा आहे, एवढा भयानक सिनिक वाटत आहे. आत्तापासून जस्ट मी एंटर झालो तर आत्तापासून मला एवढा सिनिक रूट भेटणं चालू झाला आहे. तर ऑब्विसली तुम्हाला पण भेटणार आहे आणि हा एक्सपिरियन्स तुम्ही कधी विसरू नाही शकणार. वेल तर पहा मित्रांनो, आपल्याला आहे ना एंटर होता होताच या जागेवर असा सुंदरवाला एक वॉटरफॉल भेटला आहे. हा बहुत जास्त हाईटवरून पडत आहे हा वॉटरफॉल इथपर्यंत, आणि इथूनही त्याच्या खाली अजून आहे. ते इथं जवळ जाऊन पाहू का पाणी किती थंड आहे. इथं थोडा ना स्लिपरी वाटत आहे. बहुत मस्तवाला फ्लो आहे. सध्या पाऊस थांबला आहे तरी पण इतका फ्लो आहे बघा. कालच एक आपण 150 रुपयाची कोणती तरी रबराची चप्पल घेतली आहे, तर याच्यात पाणी जमा नाही होत आहे. आणि इथं गड्डे आहेत, एक नंबर वाटत आहे. पाणी थांबत नाही. पावसाळ्यात येण्याची हेच मजा आहे मित्रांनो, का आपल्याला जागोजागो आहे ना हिरवळ तर पाहायला भेटते, प्लस आपल्याला इथं जागोजागी वॉटरफॉल पण भेटत आहे पाहायसाठी. आणि माथेरान ॲक्च्युली त्याच्यासाठीच फेमस आहे. पुन्हा जर थोडंसं वर आलो आपण तर पुन्हा इथे एक आपल्याला बहुत मोठावाला वॉटरफॉल पाहायला भेटत आहे. बहुत जबरदस्त वाला सीन आहे मित्रांनो. इथं वॉटरफॉल आणि इथं लँडस्लाईड पाहत आहे का. लँडस्लाईड पण होऊ नये थोडी म्हणजे चांगली फार मोठेवाले दगड खाली पडतात ॲक्च्युली. तर याच नोटवर आत्ता मित्रांनो आपण येऊन पोहोचतो माथेरानच्या पार्किंग जवळ. आता आतमध्ये जाऊन पाहू का आपल्याला आता किती पार्किंगचे पैसे तिथं घेणार आहे. आणि आज तशी काही जास्त गर्दी तर दिसत नाही. बाईकची गर्दी तर दिसत आहे यार मित्रांनो. आपल्याला भेटली आहे जागा पार्किंगसाठी. आणि याच्यापेक्षा दुसरं काहीच नाही राहू शकत जगात. वेल तर आज वीकडेमध्ये पण मित्रांनो अशी गर्दी आहे ना या जागेवर. बाईक्स बघा किती लागल्या आहे पूर्ण इथं. आणि चला आता जाऊ आतमध्ये गेल्यावर आपल्याला किती एंट्री फीस द्यायची आहे, किंवा मग आता पार्किंगचे किती पैसे आहे, इथं फिरण्यासारख्या कोणत्या जागा आहेत, प्लस थांबण्यासाठी किती काय ऑप्शन्स आहेत आपल्याकडे ते पण बघू. प्लस त्याच्यानंतर खाण्यापिण्याची काय इथं सोय आहे ते पण चेक करू. सो चलो. 50 ना ठीक आहे. अख्खे चिल्लर दिले तुम्हाला. ट्रेन किती वाजता असते? 12:05ला. तर या जागेवर अशी काहीतरी एक 50 रुपयाची आपल्याला एंट्री फीची रिसिप्ट भेटली आहे. आणि आता इथं एक मॅप दिला आहे छोटासा, म्हणजे बहुत मोठा तसा. तर इथं फिरण्यासारख्या काय जागा आहे ते आपण एकदा बघू.
आणि जे पहिली ट्रेन आहे मित्रांनो म्हणजे अमन लॉजपासून तर माथेरानपर्यंत ती 12 वाजून 5 मिनिटाची आहे. तर आत्ता वाजत आहे 10, तर भरपूर टाईम आहे. तर आता बघू त्या जागेवर किती टाईम लागणार आहे माहीत नाही. तो चेक करू नये. हे नेट पाहता का इथं या जागेवर हे माकडांसाठी प्रोटेक्शन म्हणून इथं हा नेट लावला आहे. तर या जागेवर मित्रांनो जे आपली इथं पॉईंट्स फिरण्यासारखे आहे, ठीक आहे, तिथं जाण्यासाठी खूप सारे घोडे किंवा मग ई रिक्षाचा पण ऑप्शन आहे इथं. तर आपण तर बाय वॉक जाऊ. आणि या जागेवरची जी पहिली ट्रेन आहे मित्रांनो ती 12:30 वाजता आहे, म्हणजे 12 वाजून 5 मिनिटाची आहे. आणि आत्ता वाजले जेमतेम 9:30. तर इतका वेळ आपण वेट नाही करू शकत. सो बाय वॉक म्हणजे आपण ट्रेक करत करत आपण तिथपर्यंत जाऊ माथेरान स्टेशनपर्यंत. आणि तिथून मग आपल्याला खूप सारे पॉईंट्स फिरण्यासारखे आहेत, तेवाले पण एकदा चेक करू. माकडं आहे ना ॲक्च्युली हे इतकी मोठी लंबीवाली गोप्रोची स्टिक पाहून घाबरून राहिले. त्यांना वाटत आहे का मारत आहो आपण, पण ॲक्च्युली आपण त्यांचा शूट घेत होतो एकदम सेफमध्ये. त्या ट्रेनची वाट जर आपण पाहत राहिलो असतो तर मग भाऊ ते कधी आली असती ना कधी गेलो असतो माहीत नाही. त्याच्यासाठी मग म्हटलं बाय वॉक आपण जाऊ. लगभग फक्त 2 किलोमीटर आहे अमन लॉजपासून तर माथेरान स्टेशन. असं या जागेवर काहीतरी मित्रांनो पूर्ण धुकं झालं आहे. आणि आता पूर्ण हे जंगल पूर्ण गायब होणार आहे इथून या धुक्यामध्ये. तर माथेरानच्या समोर आल्यानंतर मित्रांनो असे 2 फाटे फुटतात आपल्याला. इकडे जर गेलो तर इकडे पण एक पॉईंट आहे, इकडे पण 4-5 पॉईंट आहे. तर आपण इकडल्यावाल्या साईडमध्ये जाऊ आणि पाहू. आपल्याला 4 ते 5 पॉईंट इको पॉईंट आहे, काहीतरी शॉर्टलेट लेक पण आहे आणि लॉर्ड्स असा म्हणून एक काहीतरी पॉईंट आहे, ते पण चेक करू आपण. आणि आत्तापर्यंतची ट्रेक करण्यात जी लागणारी गरमी होती ती आता थंडीमध्ये बदलत आहे. आता म्हणजे थंडी लागत आहे. आणि या जागेवरचं हे घनदाटवालं जंगल पहा मित्रांनो, एकदम दिसत असणार तुम्हाला. एकदम थोडंसं डरावणंसं वाटत आहे. आणि या रोडवर कोणीच नाही, फक्त मी एकटाच चाललो. माहीत नाही बाकीचे लोक कुठे गेले मगांपासून जे माझ्यासोबत होते ट्रेक करत. चिंगड्या बोले. आणि या जागेवर पहा मित्रांनो असं वाटत आहे का राज पिक्चरची जी आहे ना शूटिंग चालू आहे. हे बघा समोरून काही लोक येत आहे पण ते लोकही दिसत नाही बरोबर. तर हाच आहे मित्रांनो आपला माथेरान. या जागेवरची सुंदरता
हे शब्दात व्यक्त करणं थोडंसं अवघड आहे. असे नजारे ना आपल्याला सह्याद्रीत दुसरीकडे कुठंच नाही भेटत. तो बहुतच जबरदस्त वाटत आहे इथं यार. आणि एकदम असं चिल्ड वाटत आहे बिलकुल ऑब्व्हियसली, कारण की हिल स्टेशन आहे. आणि हा हिल स्टेशन असं आहे की या जागेवर सगळं काही आहे. पोलीस स्टेशन आहे, बाजार आहे, बाजारपेठ आहे, शाळा आहे लहान मुलांची. तर पाहू अजून आपल्याला समोर काका भेटणार आहे. आणि या जागेवर चालू आहे मित्रांनो एक रिव्हर्स वॉटरफॉल. जसे की पाहत असणार तुम्ही, पाणी पूर्ण वर उडून राहिलं आहे. जस्ट ते सॉरेट लेकचं पहिले आहे. बापरे बाबा, आपल्या इथं समोर सॉरेट लेक आहे जो की पूर्ण ओव्हरफ्लो होत आहे. तर तो एकदा जाऊन पाहून येऊ. या जागेवर पाहत असणार मागच्या सॉरेट लेकमध्ये मित्रांनो पूर्ण पाणी ओव्हरफ्लो होत आहे. आणि इथून हे पाणी सांडून असं खाली समोर एक रिव्हर्स वॉटरफॉल बनत आहे जो की आत्ता आपण पाहिला होता. आपण जेव्हा लास्ट टाइम आलो होतो तेव्हा सॉर्लेट लेक पूर्ण खाली झाली होता ना, आता बघ पूर्ण ओव्हरफ्लो होऊन राहिला. इथून इकडे पाणी खाली चाललं आहे. अख्खा सॉर्लेट लेक गायब झाला मित्रांनो. एवढं भयानक खतरनाक वाला धुकं लागला इथं. आता सॉर्लेट लेक नंतर मित्रांनो आता आपला नेक्स्ट वाला जो डेस्टिनेशन आहे आणि जो इथला माथेरानमधला सगळ्यात शेवटचा आणि महत्त्वाचा पॉईंट आहे लॉर्ड पॉईंट, जिथून आपल्याला कलावंतीन दुर्ग, प्रभारगड आणि आदिवासी गावसुद्धा अशा 2-4 गोष्टी आपल्याला पाहायला भेटतात. तर बस आपण आता तिथं जाऊ. मला धुकं पा किती आहे माझं, सगळं गायब झालं आहे. या जागेवर आता सगळं आता गायब झालं आहे मित्रांनो. पण इथं आपल्या एक्झॅक्ट समोर आहे ना आपल्याला प्रभारगड आणि कलावंतीन दुर्ग पाहायला भेटते. आणि इथं खाली आहे आदिवासी गाव. आणि अजून इथं खाली लेक आहे बहुत मोठावाला, त्याच्या इथून जायला दिसतं आता दुसरा. तर आपण थोडा वेळ वेट करू ना, पाहू आपल्याला काय भेटू शकते का. तर आता झाला मित्रांनो आपला लॉर्ड्स पॉईंट कंप्लीट. आता नेक्स्टवाला जो आपला पॉईंट राहणार आहे तो आहे इको पॉईंट प्लस तो वाला मधातला एक रिव्हर्स वॉटरफॉल. आणि त्याच्यानंतर आहे एक लुईजा पॉईंट म्हणून आहे. या 3-4 गोष्टी आहेत. अजून खूप सारे पॉईंट्स आपल्याला कव्हर करायचे आहेत तसे. तर तिथं जाऊ ना, आता चालता नाही लागत आहे एकदम, कारण की आपण माथेरानच्या एकदम शेवटच्या टोकावर येऊ ना. तुम्ही गोंदियाचे आहे का? अच्छा, मी चंद्रपूरचं. पुण्यालाच राहतोय. हा का? तुम्ही कुठले? या जागेवर मित्रांनो आपले विदर्भातले खूप सारे लोक आले आहे आज. सो तुम्ही कशाने आले? आम्ही कारने आले. अच्छा, तिथून पासून. अरे वा, जबरदस्त. मला भरोसा नसेल तुझ्या. बरोबर आहे ना भाऊ. घ्या मारा मारा. काय माल माहिती तुझा. अरे भाई यार मी यार पैसे वेस्ट झाले मित्रांनो इथं. पडलं. ऍक्च्युली हा जो मागचा प्रबळगड दिसतोय ना, प्रबळगड
इंग्रजाच्या काळामध्ये प्रबळगडला पहिले हिल स्टेशन म्हणून हे करणार होते डिक्लेअर, बट काही टेक्निकल इश्यूमुळं माथेरानला हिल स्टेशन बनवण्यात आलं. तर आत्ता पुरा स्लिपरी रोड आहे. आणि जे काही थोडे थोडे वॉटरफॉल छोटे छोटेवाले आहे जे इकडे खाली पडत आहे ना, ते पाणी उडून डायरेक्ट इकडे येऊन राहिलं आहे. रिव्हर्स वॉटरफॉल बनवून डायरेक्ट आपल्या अंगावर येतात. मस्त थंड थंड वाटतं. आपल्या आजच्या जर्नीचा हा शेवटचा पॉईंट आपण करू आणि इथून जाऊ आपण आता रिटर्न. आणि रिटर्न जाता जाता अजून जर कुठला छानवाला जर पॉईंट भेटला तर तो पण आपण कवर करू. पण हा समोरचा व्ह्यू एकदा चेक करा, इको पॉईंट करून. एक असा वॉटरफॉल पडत आहे, असं वाटतंय का नेकलेस सारखं दिसत आहे एकदम. वेल तर आता झालं आहे मित्रांनो आपलं माथेरान एक्सप्लोर. आणि आपलं मागं आहे जस्ट बघा माथेरानची जग प्रसिद्ध टॉय ट्रेन. आणि आता इथून आपण जाऊ आता वॉक करत, म्हणजे अजून आता 2 किलोमीटर आहे अमन लॉज आणि तिथून 500 मीटर आहे आपली पार्किंग बाईकची. वेल तर चला मग मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट करून नक्कीच सांगा. जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि होऊ शकेल तेवढा जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा, जेणेकरून अशा सुंदर सुंदर जागांचे दर्शन लोकांना घरी बसूनच घेता येतील. सो चला याच नोटवर व्हिडिओ संपवू इथं आणि भेटतो तुम्हाला कुठल्या तरी अशा सुंदरशा लोकेशनवर. सो तेव्हापर्यंत टाटा, बाय बाय.